हरे कृष्णा. पुढील प्रवचन हे श्रील राधानाथ स्वामी महाराज यांनी दिनांक 15 ऑगस्ट 1992 रोजी चौपाटी, मुंबई, भारत येथे दिलेले असून प्रवचनाचे शीर्षक आहे भगवान बलरामजींचा प्राकट्य दिवस. Coming and giving us your association on this auspicious evening. This evening we are celebrating. या शुभ संध्याकाळी कृपा करून येथे येऊन आम्हाला तुमचा सहवास दिल्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. आज संध्याकाळी आपण भगवान श्री बलरामजींचा प्राकट्य दिवस साजरा करणार आहोत. ती सर्वात महत्त्वाची घटना आहे, कारण भगवान बलरामजींची कृपा नीट समजून घेतल्याशिवाय आणि त्यांची अहैतुकी कृपा कशी मिळवायची हे समजून घेतल्याशिवाय खऱ्या भक्तीच्या मार्गावर चालणे सर्वात कठीण आहे. श्रीमद भागवतामध्ये त्यांच्या जन्माचे वर्णन येते आणि देवकीच्या विवाह सोहळ्याच्या त्या भयंकर संध्याकाळी रथावर देवकीचा भाऊ कंस तिला वसुदेवाच्या महालात घेऊन जात होता. तेवढ्यात आकाशात एक घनघोर आणि अशुभ आकाशवाणी झाली. कंसा, तू मूर्ख आहेस. तू तुझ्या बहिणीची इतकी छान काळजी घेत आहेस. त्या तुझ्या बहिणीचा 8वा पुत्र, देवकीचा 8वा पुत्र तुझ्या मृत्यूला कारणीभूत ठरेल. तेव्हा तो खूप खूप अस्वस्थ झाला. या भौतिक अस्तित्वातील सर्व बंधने आणि दुःखांचा मूलभूत भ्रम असलेल्या या भौतिक शरीराला जेव्हा कोणी स्वतः आहे असे समजतो, तेव्हा माणूस या मरणासन्न देहाच्या इंद्रिय तृप्तीचे रक्षण करण्यासाठी अगदी घृणास्पद क्रूर क्रिया करतो. भीतीपोटी कंसाने देवकीचे केस धरले, तलवार घेतली आणि तिचे डोके तिच्या शरीरापासून वेगळे करणार होता. हा अशा व्यक्तीचा स्वभाव आहे जो इंद्रियांद्वारे पूर्णपणे नियंत्रित असतो. तुम्ही त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू शकत नाही. जरी ते तुमचे शुभेच्छुक प्रेमळ मित्र दिसत असले तरी तुमच्यासाठी अनेक उपकार करत आहेत. जर तुम्ही त्यांच्या इंद्रिय तृप्तींमध्ये हस्तक्षेप केलात तर ते तुमच्या विरोधात जाऊ शकतात आणि तुमचे सर्वात वाईट शत्रूही होऊ शकतात. कंसा अशा प्रेमळ भावाप्रमाणे वागत होता. तुम्ही या वागणुकीची कल्पना करू शकता का? तो इतका शक्तिशाली राजा होता. त्याचे अनेक सेवक होते, अनेक सारथी होते, परंतु त्याच्या बहिणीवरच्या प्रेमापोटी, त्याच्या बहिणीवरच्या किमान शारीरिक प्रेमामुळे तो तिच्या सारथीचे स्थान घेण्यास तयार होता, जी खरोखरच एक क्षुल्लक सेवा आहे, केवळ तिला खुश करण्यासाठी. नवऱ्याच्या घरासारख्या अनोळखी ठिकाणी जाताना तिला खूप दिलासा मिळावा म्हणून. तर एका क्षणी तो प्रेम आणि आदर दाखवण्यासाठी त्याच्या आवाक्याहून बाहेर जात होता, परंतु त्याची बहीण त्याच्या इंद्रिय भोगासाठी धोका असल्याचे त्याला समजताच दुसऱ्याच क्षणी तो निर्दयपणे, कठोर हृदयाने तिला मारायला तयार झाला. हेच भौतिक जीवन आहे. म्हणून शास्त्र म्हणते, आपण केवळ अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू शकतो ज्याच्या इंद्रिया सदैव भगवंतांच्या प्रेमळ सेवेत व्यस्त राहून नियंत्रित असतात. अशा भक्तांव्यतिरिक्त आपला मित्र कोण आहे आणि आपला शत्रू कोण आहे आणि कोण वरवरचा आपला मित्र आहे असे दिसते, हे आपल्याला खरोखरच
कधीच कळत नाही. त्यामुळे वसुदेवांनी अनेक युक्तिवाद करून कंसाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण कंस भयाने उत्तेजित झाल्यामुळे त्याला तत्त्वज्ञान ऐकू येत नव्हते. परंतु त्याला तडजोड ऐकू येत होती. तडजोड काय होती? मी तुला सर्व मुले देईन. तुला तुझ्या बहिणीपासून घाबरण्यासारखे काही नाही. मी ती सर्व मुले तुम्हालाच देईन. तुम्ही त्यांच्यासोबत तुम्हाला जे आवडेल ते करू शकता. आणि वसुदेव इतके आदरणीय होते की त्यांनी हे वचन पाळले, कितीही वेदनादायक असले तरीही. एवढा सद्गुणी पुरुष आजच्या काळात आणि युगात जरी हे स्पष्ट केले असले की कलियुगात धार्मिकतेच्या 4 पायांपैकी सत्यता ही एकमेव आहे जी खरोखरच टिकून आहे, तरी सत्यता देखील खूप कमी होत आहे. लोक त्यांच्या शब्दांपासून इतक्या लवकर सोयीस्कर असेल तर दोनदा विचार न करता इतके लहरीपणे फिरतील. पण सुसंस्कृत लोकांमध्ये जेव्हा तुम्ही एखादा तुमचा शब्द द्याल तेव्हा तुम्ही तो मोडण्याआधी मरण पत्कराल. शपथ घेतल्यावर ती मोडण्याआधीच मरायला हवं. आपल्या जीवनाचा सन्मान न राखता जगण्यापेक्षा मरण पत्करण्यात अधिक सन्मान आहे. आजकाल लोक आपल्या आध्यात्मिक गुरुसमोर शपथ घेतात आणि अवघड झाले तर यापुढे मी हे व्रत पाळणार नाही, किंवा जर ते एखाद्याला भेटले तर ते थोडेसे प्रेरित होतात, अरे मला तो जास्त आवडतो. ही असंस्कृत चेतना आहे. जर आपल्याला खरेच श्रीकृष्णांचे हृदय आकर्षित करायचे असेल तर आपल्याला आपल्या वचनाने जगावे लागेल, आपल्या शब्दाने जगावे लागेल. आणि वसुदेव हे त्याचे अत्यंत उत्तम उदाहरण आहेत. पहिले मूल झाल्यावर वसुदेवांनी त्या मुलाला कंसाकडे आणले. हा घ्या, तो तुमचा आहे. कंस, तू एक प्रामाणिक माणूस आहेस. मला या मुलापासून घाबरण्याचे कारण नाही असे कंस विचार करत होता. 8वा पुत्र आहे, तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकता असे जरी कंस म्हणाला. आणि जेव्हा वसुदेव मुलाला घेऊन निघून जात होते तेव्हा त्यांना कंसाचा अनुभव होता. एका मिनिटात तो देवकीला अत्यंत छान वागवत होता आणि पुढच्या सेकंदात तो तिला ठार मारायला तयार होत होता. ते विचार करत होते, ज्याचे मन आणि इंद्रियांवर ताबा नाही अशा कोणावरही तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. तो आत्ता छान गोष्टी बोलत असेल, परंतु उद्या तो काय करणार? आणि निश्चितच दुष्ट संगतीमुळे नंतर अगदी थोड्याच वेळात त्याने मुलाला ठार मारले आणि वसुदेव आणि देवकीला कैद केले. आणि त्या तुरुंगात सलग 6 मुले जन्माला आली आणि प्रत्येक मुलाची कंसाने क्रूरपणे थंड रक्ताने त्यांच्या डोळ्यांसमोर हत्या केली. परंतु 7वे अपत्य हा दैवी अवतार होता. देवकीच्या उदरात भगवंतांचे प्रथम विस्तार संकर्षण प्रकट झाले होते. ती किती बुद्धिमान, प्रभावी होती आणि ती किती आनंदी होती. माझ्या गर्भात दिव्यत्व प्रविष्ट झाले आहे हे तिला समजले. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी आपल्या योगमाया शक्तीला बोलावले आणि त्यांनी तिला सांगितले की अशी माझी इच्छा आहे की तू या सुंदर मुलाला, जो बलरामांशिवाय दुसरा कोणीही नाही, माझा मूळ विस्तार असून भगवंतांच्या सर्व अवतारांपैकी प्रथम आहे, त्याला देवकीच्या गर्भातून रोहिणीच्या गर्भामध्ये हस्तांतरित करावे. श्री वसुदेवांना अनेक पत्नी होत्या, त्यापैकी 2 देवकी आणि रोहिणी होत्या. आता ज्यावेळी कंस वसुदेव आणि देवकीचा खूप छळ करत होते आणि त्यांना तुरुंगात टाकले होते, तेव्हा वसुदेवाने आपली दुसरी पत्नी रोहिणी हिला त्यांचे सर्वात प्रिय मित्र नंद महाराज यांच्याकडे राहण्यास सोपवले.
त्यामुळे ती नंद आणि यशोदासोबत गोकुळात राहत होती आणि व्रजवासियांच्या संरक्षणात ती खूप खूप आनंदी जीवन जगत होती. म्हणून हे बाळ तिच्या पोटी हस्तांतरित केले गेले आणि श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या रात्री या सुंदर बालकाचा जन्म झाला. श्री बलरामजी. ज्यावेळी आपण विष्णू तत्वांबद्दल बोलतो तेव्हा त्यावेळी श्री बलराम यांची उपस्थिती सर्वात महत्त्वाची असते. याचे वर्णन भागवतात ब्रह्मसंहितेत चैतन्य चरितामृतामध्ये केले आहे. कृष्णस्तु भगवान स्वयं. श्रीकृष्ण हे परम सत्याचे मूळ रूप आहेत. गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी. ते आदिपुरुष आहेत, मूळ व्यक्ती आहेत. आता जेव्हा श्रीकृष्ण गोलोक वृंदावनात आध्यात्मिक जगात ज्यावेळी त्यांना दिव्य लीलांचा आनंद घ्यायचा असतो त्यावेळी ते प्रथम स्वतःला एका वैभव प्रकाशात विस्तारित करतात, बलदेवांच्या भूमिकेत. बलदेव हे भगवंतांचे मूळ सेवक आहेत. ते स्वतः श्रीकृष्णच आहेत, जे श्रीकृष्णांची सेवा करताना दिसतात. आणि ते श्रीकृष्णांची सेवा करताना कसे दिसतात? बलराम अद्वितीय आहेत. त्यांच्यासारखे दुसरे कोणीही व्यक्तिमत्व नाही. कारण श्री बलरामजी ते 5ही रसांमध्ये श्रीकृष्णांच्या सेवेत आत्मीयतेने भाग घेतात. शांत रस म्हणून गोलोक वृंदावन निर्माण करण्यासाठी बलरामजी आपल्या शक्तींद्वारे स्वतःचा विस्तार करतात. गोलोकाचे आध्यात्मिक जग म्हणजे बलरामजींच्या शक्तीचा विस्तार होय. असं एक प्रांत जेथील सभोवतालचा सर्व परिसर केवळ भगवंतांना सर्वात गोड आणि प्रेमळ सेवा अर्पण करतो. बलरामजी श्रीकृष्णांचा मुकुट म्हणून, श्रीकृष्णांची बासरी म्हणून, श्रीकृष्णांच्या पादुका म्हणून, तर श्रीकृष्णांची वस्त्रे म्हणून, श्रीकृष्णांचे सर्व अलंकार म्हणून देखील त्यांच्या शक्तींद्वारे स्वतःचा विस्तार करतात. श्रीकृष्णांना आनंद आणि सेवा देण्यासाठी आणि त्यांच्या सुंदर सजवलेल्या रूपांनी सर्व प्राणीमात्रांचे हृदय आकर्षित करण्यात मदत करण्यासाठीच बलरामजी स्वतः या सर्व अद्भुत रूपांमध्ये प्रकट होतात. तुम्ही पहा, श्रीकृष्ण सर्व आकर्षक आहेत. भगवान श्रीकृष्णांचा परमोच्च आनंद म्हणजे प्रत्येकाचे हृदय आकर्षित करणे होय. म्हणून जेव्हा बलराम स्वतः सुंदर मुकुट, सर्वात सुंदर बासरी, सर्वात सुंदर दागिने तसेच सर्वात सुंदर चमकणारे सोनेरी रंगाचे धोतर म्हणून प्रकट होतात तेव्हा ते श्रीकृष्णांच्या दिव्य शरीराला अशा प्रकारे सजवून मदत करतात जेणेकरून त्यांचे आकर्षण सर्वांची मने आकर्षित करण्यासाठीच अधिकच आकर्षक होते. तर शांत रसात बलरामजी असे येतात. दास्य रसाबद्दल बोलायचे तर बलरामजी जे काही करतात ते एक नम्र सेवकाच्या मनोभावनाने, केवळ त्यांचा बंधू श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याकरिता ते प्रयत्न करतात. सख्य रसामध्ये ते श्रीकृष्णांचा मित्र म्हणून येतात. ते एकत्र कुस्ती करतात, एकत्र खेळतात, एकत्र नाचतात, ते एकत्र गायी पाळतात, एकत्र भांडतात आणि लढतात देखील. का? सर्व केवळ श्रीकृष्णांना आनंद देण्याच्या भावनेने, केवळ भगवंतांची सेवा पुरवण्यासाठी. आणि बलरामजी हे श्रीकृष्णांचे थोरले बंधू असल्यामुळे
त्यांचे वात्सल्य रसातही नाते आहे. कारण मोठ्या भावाच्या नात्याने कधीकधी ते म्हणतात, श्रीकृष्णा उशीर झाला, घरी जा, आता जागे होण्याची वेळ आली आहे. कृष्णा, गोपाळ, आज तुझा वाढदिवस आहे, तू बाहेर जाऊन खेळू शकत नाहीस, तू घरीच राहायला हवं. कधीकधी जंगलात धोका असेल तेव्हा ते भगवान श्रीकृष्णांच्या आईवडिलांप्रमाणे अतिशय रक्षण करत असतात. कारण एक मोठा भाऊ असाच असायला हवा. आणि माधुर्य रसात, वैवाहिक प्रेमाने तुम्ही पहा, बलरामजी त्या लीलांमध्ये थेट श्रीकृष्णांसोबत भाग घेऊ शकत नाहीत. कारण ज्यावेळी श्रीकृष्ण गोपींसोबत नृत्य करत असतात त्यावेळी तिथे एक प्रकारचा पालकांसारखा असणारा मोठा भाऊ आला तर ते लाजिरवाणे आहे. म्हणून तेव्हा बलराम त्यांना अस्वस्थ परिस्थिती निर्माण करायची नसते. म्हणून ते अनंग मंजिरी म्हणून स्वतःचा विस्तार करतात. किती हुशार आहेत बलरामजी. कारण राधा आणि कृष्ण त्यांचे नाते हे शिखराप्रमाणे उंच असून माधुर्य रसातील प्रेमळ परस्पर संवादाची पराकाष्ठा आहे. आणि राधा आणि श्रीकृष्ण यांच्यात अनेक गुप्त भेटी घडत असल्याने राधाराणी बलरामांना खूप घाबरते आणि मोठ्या आदराने बलराम राधाराणीला खूप घाबरतात. कारण त्यांना माहीत आहे की तिचे श्रीकृष्णांशी काय नाते आहे. म्हणून त्यांच्या लीला अनेक प्रकारे स्वतंत्र लीला आहेत. परंतु तरीही बलरामजींना राधा आणि श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेम लीलांमध्ये सेवा करायची आहे. आणि म्हणूनच ते अनंग मंजिरीच्या रूपात येतात, जी राधाराणीची धाकटी बहीण आहे. आणि ती तिच्या घरात राहते आणि ती राधाराणीची सर्वात जवळची गोपनीय बहीण सहकारी आहे. इतकेच नव्हे तर ती सतत राधाराणीशी खेळत असते आणि श्रीकृष्णांना भेटण्याकरिता तिच्यासाठी सर्व अद्भुत व्यवस्था करीत असते. तर अशा प्रकारे बलरामजी 5ही प्राथमिक रसांमध्ये श्रीकृष्णांची सेवा करतात. आणि या पद्धतीने ते पूर्णपणे अद्वितीय आहेत. आणि हे गोलोक वृंदावनात घडत आहे हे स्पष्ट केले आहे. ज्यावेळी सृष्टीच्या उद्देशाने श्रीकृष्णांपासून प्रथम बलरामजींच्या रूपात विस्तार होतो तेव्हा बलरामजींपासून संकर्षण, अनिरुद्ध, प्रद्युम्न आणि वासुदेव यांचा विस्तार होतो. त्या चतुर्व्यूहातून वैकुंठाचे स्वामी श्रीमान नारायणांचा विस्तार होतो. त्या विस्तारातून दुय्यम प्रद्युम्न, अनिरुद्ध, वासुदेव आणि संकर्षण यांचा विस्तार होतो. त्या संकर्षणातून आदिशंकर अवतरतात, जे मूळ भगवान शिव आहेत. वास्तविक पद्धतशीरपणे आपण त्यांना समजू शकतो. वैष्णवानाम यथा शंभू, शिवजी सर्व वैष्णवांमध्ये श्रेष्ठ सर्वोच्च आहेत. का? कारण ते मूळ आध्यात्मिक गुरु श्री बलरामजींचा विस्तार आहेत. आता ज्यावेळी निर्मितीची वेळ येते त्यावेळी तेच संकर्षणसुद्धा स्वतःचा विस्तार करतात, कारणोदकशाही विष्णू किंवा महाविष्णूंच्या रूपात. महाविष्णूंपासून त्यांच्या शरीरातून अनेक ब्रह्मांडे, विश्वग्रह निघतात. ते मग गर्भोदकशाही विष्णूंच्या रूपात प्रत्येक विश्वात प्रवेश करतात. मग ते क्षीरोदकशाही विष्णूंच्या रूपात प्रत्येक जीवाच्या हृदयात प्रवेश करतात. तसेच या जगात येणारे सर्व विविध अवतार, मत्स्य अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, राम अवतार, ते सर्व त्या क्षीरोदकशाही विष्णूंचे अवतार आहेत.
because he is the supreme. तर अशा प्रकारे आपण समजू शकतो की श्री बलरामजी हे सर्व अवतारांचे मूळ आहेत, परंतु ते नेहमी सेवकाच्या भावामध्ये असतात. सेवकाच्या भावनेतील ते परमपुरुष भगवंत असल्यामुळे त्यांना आध्यात्मिक गुरु मानले जाते. This is very significant also. गोलोक वृंदावनमध्ये आपण नेहमी चित्रांमध्ये पाहतो की श्रीकृष्ण सदैव आपली बासरी धरतात, तर बलरामजी सदैव नांगर धरतात. हे देखील खूप लक्षणीय आहे. श्रीकृष्ण आपली बासरी का धरतात? तर केवळ त्यांच्या प्रेमळ सेवेकडे सर्व जीवांच्या हृदयाला आकर्षित करण्यासाठी. आणि बलरामजी नांगर का उचलतात? नांगराने काय करायचे असते? आपण रस्ता सरळ करतो, बरोबर? आपण जमीन सुपीक बनवतो जेणेकरून तेथे बी रुजेल. आपण नांगराचा वापर शेतीसाठी करतो किंवा अडथळे दूर करून रस्ते बनवण्यासाठीही करतो. म्हणून मूळ आध्यात्मिक गुरु म्हणून बलरामजींना त्यांच्या नांगराने मूर्त रूप दिले आहे. सर्वप्रथम गुरु आपले हृदय नांगरतात. त्यांचे शब्द नांगरासारखे आहेत. आपले हृदय छान मऊ करण्याकरिता, जेणेकरून भक्तीचे बीज रुजावे आणि श्रीकृष्णांच्या बासरीच्या मधुर आवाजाकडे आपण आकर्षित व्हावे. आता आपण समजून घेतले पाहिजे की ज्यावेळी जमिनीची घाण खूप कोरडी असते त्यावेळी तिची नांगरणी करावी लागते, आणि ती नांगरणी ही पृथ्वीसाठी फारशी आनंददायक गोष्ट नाही. जमीन ओरबाडली जात असते, नुसती ओरबाडून निघते. तर गुरूंचा उद्देश हा असतो की आपले अंतःकरण अत्यंत मऊ होईपर्यंत नांगरून काढणे. खोटा अहंकार, अभिमान, माया, काम, क्रोध, लोभ यामुळे आलेला सर्व कठोरपणा जाईपर्यंत नांगरणी करून श्रीकृष्ण प्रेमाचे बीज त्यात रुजावे, यासाठी त्यांना आपले हृदय मऊ करावे लागते. बलरामजींचा नांगर त्यासाठीच आहे. ते त्यांचे प्रतिनिधी आध्यात्मिक गुरु द्वारे आपले हृदय कोमल बनवतात आणि प्रेमाचे बीज श्रीकृष्णांच्या मधुर बासरीकडे आकर्षित करण्यासाठी तयार करतात. आणि जसे कोणी नांगर वापरतो तसे आध्यात्मिक गुरु आपल्या आध्यात्मिक मार्गातील सर्व अडथळे दूर करून रस्ता मोकळा करतात. अशा आध्यात्मिक गुरूंना श्री बलरामजींचे प्रतिनिधी मानले जाते. परम भगवंत प्रमुख अवतारांच्या सर्व अद्भुत अवतारांमध्ये बलरामजींचे हे नारायणाच्या रूपात उपस्थित असल्याचे आपल्याला आढळते. बलरामजी शेष नाग म्हणून प्रकट होतात. ते भगवंतांची शय्या बनतात. लक्ष्मीदेवी भगवान नारायणांच्या चरणकमलांचे पादसेवनम करत असते आणि बलरामजी हे त्यांचे पलंग बनून विश्रांतीची जागा बनतात. श्रीरामचंद्रांच्या अवतारात बलरामजी त्यांचा धाकटा भाऊ लक्ष्मण म्हणून येतात. आणि लक्ष्मणजींचे सतत ध्यान काय होते? केवळ रामाचा सेवक होणे, सदैव सेवा करावी असे त्यांना वाटते. त्यांना सेवा करण्याची इतकी तळमळ होती की ते सर्व सेवा करत होते. वर्णन केले आहे की सीतादेवीने प्रभू रामचंद्रांशी विवाह केल्यावर ती अयोध्येला आली आणि तिला रामचंद्रांशी छान जिव्हाळ्याची गोपनीय लीला करायची होती आणि त्यांच्यासाठी अत्यंत छान सेवा करायची होती. परंतु ती जेथे होती लक्ष्मण तेथेच होते. ते त्यांच्या धनुष्य बाणांसह केवळ रामाचे रक्षण करत होते.
आणि प्रभू रामचंद्रांना आवश्यक असलेली कोणतीही गोष्ट, त्यांना काय आवश्यक आहे याचा विचार करण्याआधीच लक्ष्मणजी त्यांचा अंदाज घेऊन ती गोष्ट हजर करायचे. आणि सीतादेवी विचार करत होती, हे काय आहे? मी माझ्या पतीसोबत एकटी देखील राहू शकत नाही. मला त्यांच्यासाठी काही करताच येत नाही. हा लक्ष्मण सर्व काही करतो आहे. म्हणून ती प्रभू रामचंद्रांकडे गेली आणि तिने त्यांना सांगितले की हे प्रभू, कृपया तुम्ही लक्ष्मणाला दुसरे काहीतरी करण्यास सांगू शकता आणि काही काळासाठी दुसरीकडे कुठेतरी जाण्यास सांगू शकता. आणि प्रभू रामचंद्र विचार करत होते, मी ते कसे करू शकतो? मी सीतेची बाजू घेतली तर लक्ष्मण रागावेल, मी लक्ष्मणाची बाजू घेतली तर सीता रागावेल. त्यामुळे याबाबत मी निर्णय घेऊ शकत नाही. तेव्हा आपण हे प्रकरण आपल्या गुरुदेव वशिष्ठ मुनींकडे नेऊ, ते निर्णय करतील. इतर कोणालाही आवडत नसलेले निर्णय घेणे हे गुरुचे कार्य आहे, बरोबर? हे सोपे काम नाही. म्हणून राम, लक्ष्मण आणि सीता हे सर्व वशिष्ठ मुनींसमोर एकत्र आले आणि श्रीराम म्हणाले, प्रत्येकजण तुम्ही दोघेही वशिष्ठ मुनींना तुमची समस्या काय आहे ते सांगा. सीता म्हणाली, मी जेव्हा मिथिलामध्ये श्रीरामांशी विवाह केला तेव्हा मी प्रतिज्ञा केली की मी त्यांची 24 तास सेवा करीन. मी कधीच त्यांना सोडणार नाही. मी सदैव त्यांच्या सेवेत असेन. परंतु मी माझे व्रत पाळू शकत नाही, कारण हा लक्ष्मणच सर्व काही करतो आहे. आणि लक्ष्मणजी म्हणाले, मी जन्मलो त्या दिवसापासून मी श्रीरामांची सेवा अशी करत आहे. मला हेच माहीत आहे, माझ्या आयुष्यात दुसरे काहीही नाही. ती माझी सेवा कशी काढून घेईल? त्यामुळे वशिष्ठ मुनींना सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करावा लागला. म्हणून त्यांनी कुशलतेने स्पष्ट केले की ज्यावेळी श्रीराम आपल्या खाजगी दालनात घरी असतात त्यावेळी सीतादेवीने सर्व सेवांचा कारभार पाहिला पाहिजे. आणि ज्यावेळी ते घर सोडतात आणि युद्धासाठी बाहेर पडतात किंवा ते राज्यगृहात जातात त्यावेळी त्यांच्या सेवेत सदैव हजर राहून लक्ष्मणाने हे केले पाहिजे. त्यामुळे सीतादेवीला अतिशय आनंद झाला. परंतु लक्ष्मणजी अजिबात खुश नव्हते, कारण हे बलरामजी आहेत, हे लक्ष्मण आहेत. ते केवळ श्रीरामांना प्रसन्न करणे आणि श्रीरामांची सेवा करणे यासाठीच असतात. याशिवाय त्यांच्या अस्तित्वाचा दुसरा कोणताही उद्देश नाही. असो, लक्ष्मणजींनी सीतादेवींवर जितके प्रेम केले तितकेच प्रभू श्रीरामचंद्रांवरही प्रेम केले. ती त्यांच्या जीवनाची आई होती, ती त्यांच्या जीवनाची देवी होती. आणि श्रीरामचंद्रांचा धाकटा भाऊ या नात्याने लक्ष्मणजींना सतत त्यांच्या आदेशांचे पालन करावे लागले आणि रामचंद्रांनी त्यांना अत्यंत कठीण आदेश दिले. एकेवेळी प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणजींना सांगितले की आपण दंडकारण्याच्या जंगलात आहोत. सीतेची इच्छा आहे की मी हे सोनेरी हरिण पकडावे. तू इथेच राहून तिची काळजी घ्यायला हवी. होय, मी तुमचा आज्ञाधारक सेवक आहे. मी राहीन आणि घेईन काळजी. मी सीतादेवींचे रक्षण करीन. म्हणून प्रभू रामचंद्र गेले आणि त्यांनी या हरणावर आपला बाण कसा सोडला आणि शेवटी तो असुर आहे हे जाणून याची कथा तुम्हाला माहीत आहे. आणि हरिण जो राक्षस होता मारीच, त्याने हाक मारली, लक्ष्मणा मला मदत कर, लक्ष्मण मला मदत कर. आणि सीतादेवी म्हणाली, लक्ष्मणा राम संकटात आहेत, त्यांना मदत करा. लक्ष्मणजी म्हणाले, प्रभू रामचंद्रांना कोणताही त्रास नाही, रामचंद्रांना कोण हानी पोहोचू शकेल? ती म्हणाली, नाही, ते अडचणीत आहेत, जा जा जा. ते म्हणाले, परंतु त्यांनी मला आज्ञा दिली आहे, त्यांनी मला तुम्हाला एकटे सोडू नकोस असा आदेश दिला आहे, मला इथेच राहावे लागेल. ती म्हणाली, हां, तुला केवळ रामचंद्रांना संकटात बघायचे आहे,
तुला त्यांना मेलेले पाहायचे आहे, जेणेकरून तू माझा आनंद घेऊ शकशील. आणि लक्ष्मणजी हे ऐकून म्हणाले, नाही नाही नाही, तसे नाही, तसे मुळीच नाही. आणि मग ती म्हणाली, बरं जा, त्यांना मदत कर. म्हणून ते त्यांच्या मदतीला गेले. आणि ते गेल्यावर रावण आला आणि त्याने सीतेचे अपहरण केले. आणि मग श्रीराम आणि लक्ष्मण परत आले. श्रीराम म्हणाले, तुम्ही सीतेला का सोडले? तुम्हाला माहीत आहे की मला कोणताही धोका नाही. ते म्हणाले, परंतु मी काय करू? नंतर ते परत आले आणि सीता तेथे नव्हती. श्रीराम म्हणाले, लक्ष्मण बघ तू काय केलंस ते. मी केवळ तुमच्या आदेशाचे पालन करण्याचा प्रयत्न करत होतो. मी तुला थांबायला सांगितलं होतं. सीता देवीने मला जायला सांगितले. सेवक असणे ही नेहमीच सोपी गोष्ट नसते. कधीकधी आमचे ब्रह्मचारी ते एक अधिकारी तुम्हाला एक सूचना देतो आणि दुसरा अधिकारी तुम्हाला दुसरी सूचना देतो आणि तुम्हाला आश्चर्य वाटते की काय करावे. परंतु भगवंतांना देखील ही समस्या आहे. मग तुम्हाला अशी समस्या का येऊ नये असे तुम्हाला वाटते? लक्ष्मण भगवंत आहेत, म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही कृतज्ञ असले पाहिजे आणि तुम्ही दोघांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही आहे श्रीकृष्णांची कृपा. दुसऱ्या वेळी गरीब लक्ष्मण नाही, परंतु एका अर्थाने होय, ते गरीब वाटत होते. प्रभू रामचंद्रांनी रावणाच्या सैन्याचा नाश केल्यावर सीतादेवींना श्रीलंकेतून रामेश्वरमला परत आणण्यात आले आणि त्यांनी तिला एक सुंदर रथावर नाही, एका पालखीत बसवले. त्यांनी तिला पालखीत बसवले होते. ते तिला पालखीत बसवून रामाकडे परत आणत होते. प्रभू रामचंद्रांनी सीतेला पालखीवर पाहिले. श्रीराम म्हणाले, सीतेला सांग तिने पालखीत बसू नये, तिने चालत यावे. लक्ष्मण विचार करतात, अरे ती भाग्याची देवी आहे, ती माझ्या आयुष्याची देवी आहे, आई आहे, मी तिला चालायला सांगू? श्रीराम म्हणाले, तिला चालायला सांग. म्हणून लक्ष्मणजी जातात आणि म्हणतात, सीतादेवी तुम्हाला पालखीतून उतरून चालावे लागेल. ती उतरली आणि चालू लागली. तिची हरकत नव्हती. लक्ष्मणजींना हे सांगणे खूप वेदनादायक होते. आणि नंतर जवळजवळ 1 वर्षाच्या वियोगानंतर ती श्रीरामांसमोर येते. सीता आणि श्रीराम यांच्यातील या भव्य पुनर्मिलनाची तुम्ही कल्पना करू शकता. आणि श्रीराम काय करतात? ते लक्ष्मणाला म्हणतात, मी या स्त्रीला परत घेऊ शकत नाही, ती दुसऱ्या पुरुषाबरोबर राहिली आहे. आणि सीता जेव्हा ती हे ऐकते तेव्हा ती रडू लागते. ती रडायला लागते. ती म्हणते, प्रभू श्रीराम, जर तुम्हाला माहीत होते की तुम्ही माझ्याशी असा व्यवहार करणार आहात तर वर्षभरापूर्वी तुम्ही मला हे का सांगितले नाहीत? इतक्या लाखो लोकांचा बळी घेऊन मोठे रक्तरंजित युद्ध झाले नसते. मी गेल्या वर्षीच आत्महत्या केली असती जर मला माहीत असते की तुम्हाला मी परत नको आहे. आता माझ्या जगण्यात काही अर्थ नाही. ती म्हणाली, लक्ष्मण, अंत्यसंस्कार करण्याकरिता चिता बनवायची आहे. लाकडे गोळा करून आण. मी अग्नी प्रवेश करणार आहे. लक्ष्मणजी म्हणाले, काय? मी अंत्यसंस्कार सुरू करावेत जेणेकरून तुम्ही आत जाऊ शकाल? ती म्हणाली, हो. आणि त्याने श्रीरामांकडे पाहिले. लक्ष्मणजी म्हणाले, श्रीरामा, तिने हे करू नये असे तुम्हाला वाटते ना? हो ना? श्रीराम केवळ उद्गारले, पुढे जा. लाकडे गोळा करत असताना ते रडत होते. त्यांना या दुःखमय लीलेचा एक भाग व्हावे लागेल या दुःखात ते होते. म्हणून त्यांनी अंत्यसंस्काराची चिता रचली आणि ती पेटवली. नाही, ते आधी ती रचतात आणि मग सीता लाकडावर उभी राहते आणि ती म्हणते, लक्ष्मण, अग्नी दे. आणि ते श्रीरामांकडे पाहतात. श्रीरामा, तुम्हाला मी अग्नी लावू नये असेच वाटते ना? प्रभू रामचंद्र म्हणतात, अग्नी लाव. म्हणून तुम्ही कल्पना करू शकता की लक्ष्मणजी एक चांगले सेवक बनण्याचा प्रयत्न करत आहेत. ते अग्नी लावतात आणि मग नक्कीच आपल्याला माहीत आहे की ज्यावेळी त्यांनी ती पेटवली तेव्हा अग्निदेवाने सीतेची शुद्धता सिद्ध केली
आणि नंतर ती अग्नीद्वारे पवित्र सिद्ध होऊन परत आली आणि श्रीरामाने तिला स्वीकारली. काही वर्षांनंतर विनाकारण अफवा झाल्या की अहो, हे काय, श्रीराम एका अपवित्र स्त्रीला त्यांच्या घरात का राहू देत आहेत. एक माणूस आपल्या पत्नीशी वाद घालत होता. म्हणत होता, माझ्या घरात तुझ्यासारख्या अपवित्र स्त्रीला राहायला देऊन मला काय रामासारखा मूर्ख असण्याची तू अपेक्षा करतेस. तेव्हा हे ऐकून श्रीरामांच्या मनात विचार आला की राज्याच्या प्रतिष्ठेसाठी माझ्याबद्दल संशय राहायला नको. तेव्हा ते लक्ष्मणाला म्हणाले, तू सीतेला काहीही बोलू नकोस, तर तिला रथावर बसवून जंगलात जाऊन तिला पाठवून दे, अशी माझी इच्छा आहे. तिला वाल्मिकी मुनींच्या आश्रमात आण, तिला तेथे सोड. तिला सांग की तुला सुट्टीवर तिथे घेऊन जाणार आहेस. तिला नेहमी मोठ्या संतांना भेटायला आवडते. तिला जंगलात जायला नेहमीच आवडते. तिला सांग तू तिला सुट्टीवर घेऊन जात आहेस. तिला तिथेच सोड, परत ये. तिला आजीवन हद्दपार केले जात आहे हे ती तेथे पोहोचल्यावर मग तू तिला सांग. लक्ष्मणजी म्हणाले, काय, आता मला हे करावे लागेल. कसे सेवक होते ते, त्यांचे हृदय तुटत होते. इकडे ते सीतेला तिच्या प्रियकर श्रीरामांपासून आयुष्यभर दूर घेऊन जात आहेत हे जाणून रथ चालवत आहेत आणि तसेच रथ चालवताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. ते रडत होते आणि सीता केवळ त्यांच्याकडे पाहत होती. लक्ष्मण, तुझी काय चूक आहे, तू का रडत आहेस. आपण वाल्मिकी ऋषींच्या दर्शनासाठी जंगलात छान सहलीला जात आहोत. हा किती आनंददायी अनुभव आहे. तू का रडत आहेस. आणि ती समजू शकली की लक्ष्मणाला तिला सांगायचे होते की मी तुम्हाला घेऊन जात आहे कारण श्रीरामांना आता तुम्ही नको आहात. मी तुम्हाला आजीवन हद्दपारीसाठी जंगलात घेऊन जात आहे. आणि सीता जड अंतःकरणाने डोळ्यातून अश्रू वाहत ती सहज म्हणाली, जर माझ्या भगवान श्रीरामांची ही इच्छा असेल तर मला निर्वासित होऊ द्या. जर अशा प्रकारे मी त्यांची उत्तम सेवा करू शकेन आणि त्यांना संतुष्ट करू शकेन तर मला हद्दपार करू द्या. हे सीतादेवींचे प्रेम आहे. दरम्यान हे चालू असतानाच ते सीतादेवींना आयुष्यभर हद्दपार करण्यासाठी जंगलात नेत असताना त्यांनी शपथ घेतली, मी पुन्हा कधीही धाकटा भाऊ होणार नाही. किती त्रास, किती शरणागती पत्करली. पुढचा अवतार मी श्रीरामांचा मोठा भाऊ होणार आहे. म्हणून ते बलरामजींच्या रूपात मोठा भाऊ म्हणून आले. आणि मग जर श्रीकृष्णांनी त्यांना काहीतरी करायला सांगितले आणि त्यांना ते आवडले तर ते करायचे. जर त्यांना ते आवडले नाही तर ते केवळ पालक म्हणून वात्सल्य रसाची भूमिका घेऊन म्हणायचे, श्रीकृष्णा मला माफ कर, पण तसे नाही. याचे उदाहरण कुरुक्षेत्राच्या लढाईच्या अगदी सुरुवातीच्या काळात येते. परंतु काही अकल्पनीय दयाळू कारणास्तव बलराम हे दुर्योधनाचे प्रिय मित्र होते. वैष्णवांचे कार्याकलाप समजणे फार कठीण आहे. आणि बलरामजी हे मूळ गुरु आहेत आणि असे म्हणतात, तुमच्या गुरुचे मन समजून घेण्याचा प्रयत्न करू नका, केवळ त्यांच्या सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न करा. तर इथे मूळ गुरु ते दुर्योधनाचे गुरु होते. ते त्याला गदा युद्ध कसे लढायचे हे शिकवत असत आणि तो त्यांचा आवडता विद्यार्थी होता. त्यामुळे कुरुक्षेत्राचे युद्ध सुरू झाल्यावर ज्यावेळी श्रीकृष्णांनी पांडवांची बाजू घेतली त्यावेळी दुर्योधनाबद्दलच्या त्यांच्या नैसर्गिक ओढामुळे त्यांना दुर्योधनाशी युद्ध करायचे नव्हते, जेणेकरून बलरामजी पांडवांची बाजू घेऊ शकत नव्हते. तसेच श्रीकृष्ण त्या बाजूला असल्याने त्यांना श्रीकृष्णांविरुद्ध देखील लढायचे नव्हते.
आता श्रीकृष्णांची इच्छा होती की बलरामजींनी आपल्या बाजूने लढावे. मग बलरामजींनी काय केले ते म्हणाले, या व्यर्थ युद्धाशी माझा काहीही संबंध नाही. मी तीर्थयात्रेला जात आहे. हां, मी तुझा मोठा भाऊ आहे. तुम्ही मला काय करावे हे सांगू शकत नाही. मी तीर्थयात्रेला जात आहे. त्यामुळे कुरुक्षेत्राच्या संपूर्ण युद्धात तुम्ही बलरामजींबद्दल एकही शब्द ऐकत नाही. ते आजूबाजूला कुठेच नव्हते. ते दक्षिण भारतात केवळ यात्रा करत होते. ते बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्री येथे देखील गेले. ते उत्तरेकडील दक्षिणेकडील सर्व पवित्र ठिकाणी गेले आणि त्यांनी ऐकले की संपूर्ण युद्ध संपले आहे. त्यानंतर ते कुरुक्षेत्रात आले पाहण्यासाठी. तर वृंदावनातील बलरामजींना दाऊजी या नावाने हाक मारली जाते हे आपल्याला आढळते. दाऊजी म्हणजे मोठा भाऊ. परंतु आपण हे समजून घेतले पाहिजे की या सर्व अद्भुत सुंदर लीला त्या सर्व भगवंतांच्या आनंदासाठी रचलेल्या आहेत. आध्यात्मिक जगात असीम वैविध्यता आहे आणि ती सर्व विविध रंगीता म्हणजे श्रीकृष्णांचे त्यांच्या भक्तांवरील प्रेम आणि भक्तांचे श्रीकृष्णांवरील प्रेम आणि अर्थातच पुढील अवतारात ते मोठा भाऊ भगवान नित्यानंद प्रभू म्हणून प्रकट झाले. ज्यावेळी श्री चैतन्य महाप्रभू यांच्या रूपात श्रीकृष्ण प्रकट झाले त्यावेळी बलरामजी नित्यानंद प्रभू म्हणून प्रकट झाले. आणि जरी प्रत्यक्षतः ते मोठा भाऊ म्हणून प्रकट झाले नसले तरीही बलरामजींचा विस्तार विश्वरूप श्री चैतन्य महाप्रभूंचे मोठे भाऊ म्हणून प्रकट झाले. परंतु बलरामजींचे मूळ रूप नित्यानंद म्हणून प्रकट झाले, जे दुसऱ्या प्रकारे मोठे भाऊच होते. श्री चैतन्य महाप्रभूंनी ईश्वरपुरी यांच्याकडून दीक्षा स्वीकारली, ज्यांनी माधवेंद्रपुरी यांच्याकडून दीक्षा स्वीकारली. आणि नित्यानंद प्रभू हे माधवेंद्रपुरी यांचे प्रत्यक्ष शिष्य होते, म्हणून ते मोठे गुरुबंधू झाले. ते खरे तर भगवान चैतन्यांचे गुरु काका होते, त्यामुळे त्यांना वरचे स्थान मिळाले. परंतु भगवान नित्यानंदांचे निरंतर ध्यान काय होते? केवळ भगवान चैतन्य महाप्रभूंची सेवा. भगवान नित्यानंद प्रभूंच्या बरोबरीचा कोणीही सेवक नव्हता, कारण त्यांना भगवंतांच्या अंतःकरणातील सर्वात घनिष्ठ ध्यान समजले होते, जे म्हणजे पवित्र नामाची दिव्य कृपा सर्व जीवांना आणि कोणालाही भेदभाव न करता पोहोचवणे. भगवान नित्यानंद प्रभू जे स्वतः बलरामजी होते असे सेवक होते की जरी ते पूर्णपणे संन्यासी होते आणि संन्यासीसारखे जीवन जगत होते तरीही एके दिवशी भगवान चैतन्यांनी त्यांना सांगितले, तू लग्न कर. हां, मी लग्न करावं? त्यांनी लग्न का करावे हे त्यांना समजले, कारण भगवान चैतन्य महाप्रभू हे संन्यासी आहेत. त्यांना वैराग्याचा अतिशय उच्च दर्जा राखावा लागेल आणि काही ठिकाणी ते गेले तर त्यांच्यावर टीका केली जाईल. परंतु मग त्या ठिकाणच्या लोकांचे काय? त्यांना पवित्र हरिनामाला शरण जाण्याची संधी दिली जाऊ नये का? म्हणून भगवान नित्यानंद प्रभूंनी गृहस्थ पद स्वीकारले, जेणेकरून ते कुठेही गेले तरी कोणी त्यांच्यावर टीका करणार नाही. किंबहुना ते अवधूत म्हणून प्रकट झाले, त्याच हेतूने केवळ भगवंतांच्या सेवेसाठी. म्हणून आपल्याला चैतन्य चरितामृत चैतन्य भागवतमध्ये आढळते की श्री चैतन्य महाप्रभू ते मोठ्या मोठ्या उच्च लोकांना उपदेश करत आहेत. सार्वभौम भट्टाचार्य, प्रकाशानंद सरस्वती, राजा प्रतापरुद्र, बौद्धांचे मोठे मोठे नेते, मुस्लिम चांद काझी, मोठे राजकारणी, मोठे मोठे विद्वान, थोर महान संन्यासी यांना ते उपदेश करत होते. आणि नित्यानंद प्रभूंनी सामान्य जनतेला उपदेश केला, प्रचार केला. परंतु भगवान नित्यानंद प्रभू
ते जगाई आणि मधाईसारख्या अत्यंत पतित पापी वर्गाला उपदेश करत होते. सृष्टीतील 2 सर्वात पापी प्राणी. यमराजालाही जगाई आणि मधाईच्या पापांची नोंद ठेवता आली नाही. परंतु नित्यानंद प्रभू अत्यंत चिंताग्रस्त होते. जर मी या 2 लोकांना त्यांच्या जीवनात पवित्र नामाचे आवाहन करून वैष्णव बनवू शकलो तर मी भगवान चैतन्य महाप्रभूंची सर्वात मोठी सेवा करू शकतो. मी श्री चैतन्य महाप्रभूंचा गौरव अशा प्रकारे करू शकतो की सर्व जगाला समजेल. आणि ते त्यांच्याकडे गेले आणि ते शाब्दिक शिवीगाळ, निंदा, शारीरिक मारहाण सर्व सहन करण्यास तयार होते. आणि संपूर्ण शरीर आणि संपूर्ण पोशाख रक्ताने माखलेला असताना देखील त्यांना भगवान चैतन्य महाप्रभूंच्या सेवेशिवाय कशाचीही पर्वा नव्हती. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही माझ्या डोक्यावर मारलेत. तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न करत आहात. मला काही हरकत नाही. मला केवळ एवढंच वाटतं की तुमच्या सर्व पापांची फळं तुम्हाला भोगावी लागतील. कृपया श्रीकृष्णांचे नाव घ्या, गौरांगाचे नाव घ्या. परंतु राधा आणि कृष्ण, श्रीकृष्ण हे दोघेही श्री गौर सुंदराच्या रूपात प्रकट झाले आहेत हे त्यांना माहीत होते. श्रीकृष्ण चैतन्य, राधा कृष्ण नाही अन्य. राधा आणि कृष्ण श्री गौरांग महाप्रभूंच्या एका रूपात प्रकट झाले असल्याने त्यांनी गौरांगाचे नामस्मरण केले, गौरांगाची पूजा केली, गौरांगाचे ध्यान केले, गौरांगाचे भक्त झाले तर ते आपोआपच शुद्ध अंतःकरणाने भक्ती करतील. श्री राधा आणि श्रीकृष्ण वृंदावन हे वेगळे नव्हते, तर गौरांगाच्या नावाच्या कृपेने सर्वांना गोलोक वृंदावनात कसे आणायचे ही नित्यानंद प्रभूंची प्रतिभा होती. आणि ते इतक्या निम्नतम ठिकाणी जात होते तर केवळ भक्तांच्या मनातल्या शंकांचे निरसन करण्यासाठी. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, भगवान नित्यानंद जर वेश्या व्यवसायाच्या घरात, वेश्यागृहात किंवा बारमध्ये जात असतील तर तुम्हाला हे समजले पाहिजे की ते केवळ पतित जीवांच्या उद्धारासाठीच तेथे जात आहेत. ते त्यांच्या शीलनात निष्कलंक आहेत आणि ते गृहस्थ जीवन स्वीकारण्यास तयार होते. ते क्रूरता, निंदा, गैरसमज स्वीकारण्यास तयार होते, कारण त्यांना समजले होते की माझ्या प्रभूंची हीच उत्तम सेवा मी करू शकतो. नित्यानंद बलराम हे आदी गुरु आहेत. त्यांनी आपल्या उदाहरणाद्वारे गुरुचा सेवक कसा असावा आणि भगवंतांचा सेवक कसा असावा हे दाखवून दिले आहे. आपल्या गुरु महाराजांच्या कार्यासाठी, भगवंतांची सेवा करण्यासाठी मरेपर्यंत कोणतीही गैरसोय, कोणताही अपमान, कोणतीही वेदना स्वीकारण्यास तयार असणे. हे भगवान नित्यानंद प्रभूंचे उदाहरण आहे. कारण असे म्हटले जाते की सर्वोत्तम गुरु तेच असतात जे सर्वोत्तम सेवक असतात. गुरु कधीच स्वतःला गुरु समजत नाहीत. मालक स्वतःला सेवक समजतो. भगवंत देखील स्वतःला सेवक समजतात. श्रीकृष्णांकडे परम आनंद आहे, परंतु तो आनंद कोणता? तर केवळ आपल्या भक्तांना आनंद देणे. म्हणूनच आध्यात्मिक क्षेत्रात प्रत्येकजण सेवक आहे, कोणीही स्वामी नाही. परंतु तुम्ही तुमची सेवा कशी करायची हे दाखवून केवळ तुमची सेवा करण्यासाठी कोणीतरी सद्गुरूंचे पद घेते. ते भगवान बलरामजी तत्व आहे.
तेव्हा श्री बलरामजींच्या प्रकट दिनी हेच आपले ध्यान असावे. श्रील प्रभुपाद आम्हाला सांगायचे की बल म्हणजे सामर्थ्य, आध्यात्मिक बळ म्हणजे शारीरिक शक्ती नाही, आणि राम म्हणजे आनंद घेणारा. म्हणून आपण आध्यात्मिक मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी आणि वैष्णवांची, श्री गुरूंची आणि श्री श्री राधा आणि श्री कृष्णांची सेवा करण्याचे सामर्थ्य देण्यासाठी भगवान बलरामजींकडे प्रार्थना केली पाहिजे. श्री बलरामजी ज्यावेळी वृंदावनात श्रीकृष्ण आणि व्रजवासींसोबत राहत होते त्यावेळी असे म्हणतात की एकेकाळी ते आपल्या गायी पाळत होते आणि तालवन खेळत होते. श्री बलरामजी ज्यावेळी वृंदावनात श्रीकृष्ण आणि व्रजवासींसोबत राहत होते त्यावेळी असे म्हणतात की एकेकाळी ते आपल्या गायी पाळत होते, तालवन जंगलात खेळत होते आणि त्यांचे मित्र स्तोककृष्ण, सुबल, मधुमंगल ते बलरामजी आणि श्रीकृष्णांजवळ गेले आणि म्हणाले, या जवळच्या जंगलात तालवनात झाडांवर सर्वत्र खूप पिकलेली आणि स्वादिष्ट फळे आलेली आहेत आणि ती अत्यंत गोड आणि स्वादिष्ट आहेत आणि ती केवळ जमिनीवर पडत आहेत कारण त्यांना कोणी उचलत नाही. का? कारण तेथे एक असुर आहे, धेनुकासूर त्याचे नाव आहे. तो गाढवाच्या रूपात आहे आणि त्याचे अनेक सहकारी आहेत आणि ते कंसाचे मित्र आहेत. आणि त्यांचा कायदा काय आहे की या जंगलातील एकही फळ कोणीही घेऊ शकत नाही. ते त्यांची फळे कंसाला उपभोग घेण्यासाठी पाठवतात आणि बाकीची स्वतःच खातात आणि भीतीपोटी कोणीही तेथे गेलेले नाही. परंतु श्रीकृष्ण आणि बलरामजी, आम्ही तुम्हाला ही फळे देऊ इच्छितो आणि तुमच्याबरोबर त्यांचा आनंद घेऊ इच्छितो. आता तुम्ही विचाराल की ग्वालबालकांना फळं खाण्याचा आनंद का घ्यायचा होता? माझ्या भक्तांना फळांची आसक्ती नसावी असे श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात. तुम्ही तुमच्या कर्मांच्या फळाशी आसक्त राहू नका, तर ती श्रीकृष्णांना अर्पण करावी. मग ग्वालबालक का म्हणतात आपण सगळे तेथे आनंदाने जाऊया? उत्तर कोणाला ठाऊक आहे? ग्वालबालक का म्हणतात की या फळांच्या सुगंधाने आम्ही वेडे झालो आहोत, आम्हाला तिथे जाऊन खायचे आहे, आपण सगळे मिळून खाऊया. जर एखाद्या भक्ताची स्वतःसाठी आनंद घेण्याची प्रवृत्ती नसेल तर तो जे काही करतो त्याचे फळ आणि सर्व निसर्ग श्रीकृष्णांना अर्पण करू इच्छितो. मग ते आनंद घेण्यासाठी इतके उत्सुक का होते? तुम्हाला उत्तर माहीत असल्यास हात वर करा. चतुर्विध भगवत प्रसाद. हां, हे चांगले उत्तर आहे. तुम्ही पहा, श्रीकृष्णांना सर्वात मोठा आनंद कशामुळे मिळतो? त्यांचे भक्त आनंद घेताना पाहताना. ग्वालबालांना या फळांचा आनंद घ्यायचा आहे जेणेकरून श्रीकृष्ण त्यांचा आनंद पाहून त्यात आनंद घेतील. स्वतःसाठी आनंद लुटण्यात ग्वालबालांना मुळीच पर्वा नाही. ते केवळ श्रीकृष्णांसाठी करत आहेत. जसे तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर ते आनंद घेत असताना तुम्हाला आनंद वाटत नाही का? जसे तुम्हाला मूल असले आणि तुम्ही मूल रडताना पाहिले तर तुम्हाला आनंद मिळतो का? हां, परंतु जर तुम्ही मुलाला हसताना आणि नाचताना पाहिलं तर तुम्हाला अतिशय आनंद होतो, हो की नाही? प्रियव्रत खराब मूडमध्ये असताना किंवा तो नाचत आणि हसत असताना तुम्हाला कोणता अधिक आनंद होतो? नृत्य. ते व्यावहारिक आहे. जर तुम्हाला एखाद्याला आनंदी ठेवायचे असेल तर तुम्हाला त्यांच्यासाठी आनंदी राहावे लागेल, बरोबर? म्हणून श्रीकृष्ण त्यांचे संपूर्ण अस्तित्व केवळ आपल्या भक्तांना आनंद आणि प्रेम देण्यासाठी समर्पित आहे.
म्हणून जर तुम्हाला श्रीकृष्णांना आनंद द्यायचा असेल तर त्यांच्यासमोर येऊन तुम्ही आनंदी आहात हे दाखवून अशा रीतीने त्यांच्याबरोबर आदानप्रदान केले पाहिजे. आज सकाळीच आम्ही यावर चर्चा करत होतो. ज्यावेळी आपण भगवंतांच्या समोर येतो आणि आपण असे थकलो तर तुम्हाला असे वाटते का की श्रीकृष्णांना तुमच्याकडे असे बघणे आवडते? परंतु तुम्ही थकला असाल तरी मी थकलो आहे हे मी श्रीकृष्णांना कळू देणार नाही. हरी बोल. तर श्रीकृष्ण विचार करतात, हा भक्त किती थकला आहे हे पहा, पण तो तरीही मला आनंद देण्यासाठी तो आनंदी दिसत आहे. ही कृष्ण भावना आहे. म्हणून बाळगोपाळांना त्यांना केवळ श्रीकृष्णांच्या आनंदासाठी फळे भोगायची होती. Not the slightest intention, not even a speck of motivation for their own self. They simply wanted to dance with Krishna for his enjoyment. कणभरही स्वार्थी हेतूने नव्हे. आणि त्याचप्रमाणे गोपी देखील असे म्हणतात की त्या श्रीकृष्णांसाठी प्रेमविवळ होत्या. त्यांना श्रीकृष्णांना आलिंगन करायचे होते, त्यांचा आनंद घ्यायचा होता, परंतु क्षुल्लक स्वार्थी हेतूने नव्हे, त्यांच्या स्वतःच्या प्रेरणेने देखील नव्हे. त्यांना केवळ श्रीकृष्णांच्या आनंदासाठी श्रीकृष्णांसोबत नृत्य करायचे होते आणि त्यांना श्रीकृष्णांचा आनंद घ्यायचा होता, जेणेकरून श्रीकृष्ण जितका जास्त गोपींना आनंद घेत असल्याचे पाहतील तितका ते आनंद घेतील. तर आध्यात्मिक जग तेच जेथे कोणाचाही स्वार्थी हेतू नसतो. प्रत्येकजण केवळ श्रीकृष्णांच्या आनंदासाठी जगत असतो. म्हणून ग्वाल बालकांनी श्रीकृष्ण आणि बलरामजींना ही विनंती केली आहे, आपण एकत्र जाऊया, कारण आम्ही तुमच्यासोबत गेलो तर आमचे काहीही नुकसान होणार नाही. म्हणून बलरामजी त्या तालवन जंगलात गेले आणि ते मोठ्या उंच तालवृक्षाकडे गेले आणि ते हलवू लागले. ते अतिशय सामर्थ्यवान होते आणि त्यांना आपल्या आध्यात्मिक शक्तीचे पराक्रम दाखवायला आवडत होते. आणि ते वृक्ष हलवत असताना मोठी तालाची फळे जमिनीवर पडत होती आणि सर्व ग्वाल बालक खाली धावत होते आणि बलरामजींना अर्पण करत होते आणि श्रीकृष्णांना अर्पण करत होते आणि ते सर्व एकत्र जेवत होते. ते किती एकत्र खूप आनंदी होते. हे वृंदावन आहे. एकत्र आनंदी राहणे, श्रीकृष्ण आणि गुरु यांना एकत्र प्रसादाचा आनंद देणे. मी बोलणे थांबवले तर लवकरच आपल्याला ही संधी मिळेल. मग ते आनंद घेत असताना एक व्यक्ती अशी होती ज्याने अजिबात आनंद घेतला नाही. धेनुकासूर. त्याला अत्यंत राग आला. हा असुरांचा स्वभाव आहे. ते भक्तांना जितके आनंदी पाहतात तितकेच त्यांना त्यांचा नाश करावासा वाटतो. हेवा करणारे लोक, त्यांना इतर लोकांना आनंदी पाहणे आवडत नाही. त्यांना केवळ स्वतःसाठी फळांचा आनंद घ्यायचा असतो. धेनुकासुराला हे सहन होत नव्हते की ते त्याच्यासाठी जे आहे त्याचा आनंद घेत आहेत. म्हणून तो गाढवासारखा ओरडत आक्रमण करत आला. तो प्रचंड होता, पर्वतासारखा मोठा होता आणि तो बलरामजींच्या जवळ गेला आणि गाढवाच्या मागच्या पायात अतिशय ताकद असते. तर तो मागे वळला आणि आपल्या सर्व शक्तींनिशी तो बलरामजींच्या छातीवर लाथ मारू लागला. आणि बलरामजी शांतपणे हे प्रचंड प्रहार सहन करत तिथेच उभे राहिले. आणि मग बलरामजी विचार करत होते, हे काय आहे? या राक्षसाचा अंत झालाच पाहिजे, कारण तो आपल्या निवासस्थानाची फळे उपभोगण्याचा प्रयत्न करत आहे. तालवन येथे त्याचे वास्तव्य होते. त्याला वाटले की हे माझे आहे आणि येथे जी काही फळे आहेत ती माझ्या उपभोगासाठीच आहेत. हे ओळखीचे वाटते नाही का? हे माझे घर आहे आणि या घरात जे काही आहे ते माझ्या उपभोगासाठी आहे. यालाच आपण धेनुकासूर चेतना म्हणतो. दुसऱ्या शब्दात, जो कोणी असा विचार करतो तो गाढव आहे.
कोणताही गुन्हा किंवा कोणाचाही अनादर मला करायचा नाही. तुमच्यापैकी कोणीही असा विचार करेल असे नाही, पण ते खरे आहे. गाढव काय विचार करते? एक गाढव दिवसभर कष्ट करते, तोंडातून फेस येत आहे, ते त्याच्यावर ओझे आहे. ते कशासाठी? अल्पसंवेदनशील आनंदासाठी. आणि ते विचार करते की मी जे काम केले ते माझ्या कृतीचे फळ मला भोगायचे आहे. ही चेतना एखाद्या प्राण्याप्रमाणे आहे. परंतु आध्यात्मिक गुरु जे बलरामजींचे प्रतिनिधित्व करतात, ते येतात आणि आपल्या अंतःकरणातील गाढवासारख्या प्रवृत्तीचा अंत करतात. आणि हे नेहमीच छान वाटत नाही, निदान आपल्या मनाला तरी. आध्यात्मिक गुरु आपल्याला शिकवतात की आपल्या कृतींची सर्व फळे, या जगातील सर्व फळे श्रीकृष्णांच्या समाधानासाठी आहेत. आणि त्यांच्या शब्दातून आणि त्यांच्या निर्देशांद्वारे अनेक मार्गांनी ते या धेनुकासूर गाढवाला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या सर्वांच्या हृदयात राहणारे तो धेनुकासूर गाढव काय आहे? नियंता व्हावेसे वाटणे, नियंत्रक व्हावेसे वाटणे. हे माझ्या उपभोगासाठी आहे असा विचार करण्याची प्रवृत्ती म्हणजे धेनुकासूर प्रवृत्ती. तेव्हा बलरामजींनी धेनुकासुराला मागच्या पायांनी धरले आणि त्याला गोल गोल फिरवले आणि त्याला झाडावर फेकले. आणि त्याने प्राण सोडला. आणि तशाच प्रकारे आध्यात्मिक गुरु कधी कधी केवळ आपल्याला चक्रावतात आणि आपण सर्वजण त्यांच्या सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न करून चक्कर खातो. परंतु शेवटी उद्देश काय? आपल्या अंतःकरणातील गाढव मारण्यासाठी आणि त्या ग्वाल बालकांप्रमाणे शुद्ध अंतःकरणात आपण सर्व फळे श्रीकृष्णांना अर्पण करणे, जेणेकरून आपण श्रीकृष्णांबरोबर आनंद घेतो. कारण सर्व काही श्रीकृष्णांचेच आहे. तर बलरामजींनी धेनुकासुराचा वध केल्यावर इतर अनेक गाढवे येऊ लागली, त्यांच्यावर आक्रमण करू लागली. आणि केवळ बलरामजी आणि श्रीकृष्ण त्यांनी तशाच प्रकारे त्या सर्वांना फिरवून झाडांवर भिरकावले आणि लवकरच सर्व गाढवे मेली. ते मृत गाढवांच्या विहंगम दृश्यासारखे होते. आणि मग त्या दिवसापासून ग्वालबाल, गोपसखागण आणि कृष्ण आणि बलराम त्या तालवनाची फळे खाऊन आनंदाने राहिले. तर त्याच प्रकारे श्री बलरामजी ज्यांचे प्रतिनिधित्व गुरुदेव करतात, जर आपण त्यांना आपल्या हृदयातील स्वार्थी इच्छेच्या गाढवांना मारण्याची परवानगी दिली, तर आपण प्रेममय आध्यात्मिक जगात श्रीकृष्णांसोबत चिरंतन आनंद घेऊ शकतो. आणि हे श्री बलरामजींचे महान वरदान आहे. म्हणून आपण आपल्या आध्यात्मिक गुरूंची, त्यांच्या दिव्य प्रतिनिधींची नम्रतेने बलरामजींची कृपा कशी प्राप्त करता येईल यावर चिंतन मनन केले पाहिजे, केवळ त्यांचा स्वीकार करून. आध्यात्मिक गुरु बलरामजींना स्वतःसाठी काहीही नको असते. ते जे काही करत असतात ते आपल्यासाठीच असते. आपण काही क्षुल्लक तपस्या करतो. श्रील प्रभुपाद माझे गुरु महाराज, मी त्यांची काय सेवा करू शकतो? विशेष करून पाहिले तर त्यांनी आपल्यासाठी काय केले आहे? त्यांनी आपला जीव धोक्यात घातला. त्यांनी आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण, प्रत्येक मार्गाने आपल्या सर्वांना कृष्ण भावना भावित बनण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक समस्या, आरोग्याच्या अनेक समस्या आणि व्यवस्थापनाच्या अनेक समस्या, प्रत्येक प्रकारच्या अनेक समस्यांना तोंड दिले. ते हार मानणाऱ्यातील नव्हते. केव्हाही ते वृंदावनात परत जाऊन आनंदी जीवन जगू शकले असते, परंतु ते परमानंद अनुभवत होते, कारण ते आपल्यासाठीच सर्वस्वाचा त्याग करत होते. आणि इतर गोष्टींपेक्षाही यानेच श्रीकृष्णांचे हृदय जिंकले. म्हणून बलरामजींच्या प्राकट्य दिवशी आपल्या आध्यात्मिक गुरूंच्या कृपेचे स्मरण करण्याचा आणि प्रेम आणि भक्तीने आदानप्रदान करण्याचा हा सर्वात शुभ काळ आहे.
हरे कृष्ण.